उगाचे भितोसी बै हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको खाव ऋतू असे बाळ त्यांचा. भक्तांनो, आपण सगळेच तारक मंत्र म्हणत असताना ही ओळी आवर्जून म्हणतो. खरं तर जेव्हा जेव्हा हे शब्द आपल्या ओठावर येतात तेव्हा आपल्या मनाला आधार मिळतो, आपल्या जगण्याला एक वेगळाच आकार येतो. आज हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यात तारक मंत्राने घडवलेला एक दिव्य चमत्कार सांगणार आहे. जेव्हा स्वामी सेवेत असताना आपण तारक मंत्र म्हणतो तेव्हा हा मंत्र भक्तांना कसा तारणारा असतो, भक्तांना संकटातून कसा सावरणारा असतो, हे दर्शवणारा आजचा तारक मंत्रांचा हा सर्वात सुंदर आणि दिव्य अनुभव फक्त प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही केवळ की तुम्ही जो तारक मंत्र म्हणताय त्यांची शक्ती, त्याची ताकद ही किती अफाट आहे. भक्तांनो, आपण आजचा हा अनुभव आहे वेडापूर येथे राहणाऱ्या स्वामीच्या भक्तताई सो भाग्यश्री लोमटे या ताईंचा, आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. मी सौभाग्यश्री आज माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत दिव्य चमत्कार मी सगळ्यांना सांगणार आहे. खरं तर मी खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त असे काहीच नाही, पण ते म्हणतात ना, जेव्हा स्वामी सेवा आपल्या नशिबात येते तेव्हा आपल्या आयुष्याची पाठी ही पूर्णपणे कोरी होते आणि त्यांच्यानंतरच स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि स्वामी भक्ती करण्याची संधी आपल्याला मिळते. अगदी तसंच काही 2012 मध्ये माझ्या सासूबाई वारल्या. खरं तर माझ्या सासूबाई या आमच्या घरात सर्वात मोठा आधार होत्या. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी एकत्रित ठेवलं होतं. माझ्या सासूबाई या अत्यंत मायाळू आणि दयाळू होत्या. त्यांच्या पोटात दुखत होतं. एके दिवशी आम्ही त्यांना घेऊन मोठ्या हॉस्पिटलला गेलो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांची काही टेस्ट केल्या तेव्हा कळालं की त्यांना कॅन्सर आहे. ज्या स्टेजला त्यांना कॅन्सर होता तिथून त्यांना रिटर्न येणं हे खूप इम्पॉसिबल होतं, कारण थर्ड स्टेजला त्यांना स्टमक कॅन्सर झालं. त्यांच्या पोटात असणारी गाठ आपण काढू असे डॉक्टरांनी सुचवले. इमर्जन्सी दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झाले. ती गाठ बाहेर काढली, मात्र तरीही 10 दिवसानंतर पुन्हा तिथे नवीन गाठ तयार झाली. त्या वेदना आणि तो त्रास त्यांना असह्य झाला आणि शेवटी 1.5 महिन्यामध्ये त्या आम्हाला सोडून गेल्या. सासूबाई वारल्यानंतर आमचं संपूर्ण घर कोलमडून पडलं. मी आणि माझे पती आम्ही दोघेही जॉबला जायचो. त्यावेळेस आमच्या लहान मुलांचा आधार आमच्या सासूबाई होत्या. आता लहान मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न होता. शेवटी मी नोकरी सोडली. त्यानंतर काहीच दिवस गेले असतील आणि बरोबर सासूबाई गेल्यानंतर 1.5 वर्षांनी माझ्या पतीच्याही पोटात दुखू लागले. जवळपास 5 ते 6 दिवस त्यांनी अंगावर काढले. ॲसिडिटी असेल, काहीतरी खाण्यात आलं असेल म्हणून त्यांनी मेडिकल मधल्याच काही टॅबलेट्स घेतल्या. मात्र त्रास वाढल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांना थोडासा डाऊट आला. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या सांगितलं आणि जेव्हा त्या टेस्ट केल्या तेव्हा कळालं की माझ्या पतीला सुद्धा कॅन्सर झाला आहे. मग डॉक्टरांबरोबर आम्हीही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं, बऱ्याच वेळा अनुवांशिक सुद्धा होतं. घरात कुणालाही असेल तर त्यांच्या पुढील पिढीला सुद्धा होऊ शकतं आणि सेम तसंच झालं. माझ्या पतीला सुद्धा कॅन्सर झाला आणि जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची ती दुसरी स्टेप होती. बघता बघता 8 दिवसात त्यांची तिसरी स्टेप आली. त्यांच्या सुद्धा पोटामध्ये असणारी गाठ काढून टाकली. मात्र तरीही त्यांचे प्राण वाचणे अशक्य होते. आणि महत्त्वाचे म्हणजे मी तेव्हा स्वामी सेवेत नव्हते. जवळपास 1 वर्षभर आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केलं. असंख्य डॉक्टर फिरलो, सगळं केलं होता. नव्हता तो पैसा संपूर्ण त्यांच्या जीवासाठी लावला. पण शेवटी जे व्हायचं ते झाले. माझे पती सुद्धा आम्हाला सोडून गेले. आता मी आणि माझे 2 छोटे मुलं, आम्ही तिघेच, आमचं संपूर्ण घर हे तुटत होतं. माझ्या आयुष्यात जगण्यासारखं मला काहीच वाटत नव्हतं. पण सगळे समजावायचे, लहान 2 लेकरांसाठी तुला जगावे लागेल, आणि मी त्यांच्याकडे बघून शांत होते. आता घरात पैसाही राहिला नव्हता, कारण हॉस्पिटलसाठी सगळा पैसा निघून गेला.
कुठलीच इन्कम काहीच नाही. मुलं लहान होती. मी जॉबला गेल्यानंतर मुले कुठं राहतील हा मोठा प्रश्न होता. जवळपास 1 ते 2 वर्ष माझ्या माहेरच्यांनी मला भरपूर साथ दिली. त्यांच्या साथीने मी कसे तरी 2 ते 3 वर्ष काढली. त्यानंतर माझा मोठा मुलगा हा 3रीला गेला आणि छोटा मुलगा हा 1लीला होता. आता बऱ्यापैकी मुलं मोठी झाली. सकाळी जाऊन ती संध्याकाळी शाळेतून यायची. म्हणून मी नोकरी शोधू लागली. बाजूच्याच एका कंपनीमध्ये मला एक नोकरी लागली, जिचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 होता. मला सुद्धा टाईम शाळेत जायची, त्यामुळे मी सुद्धा ते बरं पडायचे. जवळपास 1.5 वर्ष मी नोकरी केली. माझा मोठा मुलगा जो 3रीला होता तो आता 5वीला गेला. आता मी तिघेही एकमेकांच्या रमलो. दुःख विसरून आम्ही सुखाने राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुन्हा एकदा मोठं वादळ आलं. माझा मोठा मुलगा, त्याला अचानक उलट्या सुरू झालं. शाळेतून शिक्षकांचा फोन आला आणि तातडीने मी कामावरून शाळेत आले. जेव्हा मी माझ्या मुलाला पाहिले, त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. इमर्जन्सी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचीही काही टेस्ट केल्यावर त्याला सुद्धा कॅन्सरचे निदान झाले. नशिबाने त्याची ती पहिली स्टेज होती. मात्र तरीही सगळं अशक्य होते, कारण समोर सासू गेली, पती गेले आणि त्याच अनुभवेतून माझ्या मुलालाही कॅन्सर झाला. समोर त्यांचा मृत्यू आम्हाला दिसत होता. मात्र आमच्या समोर कुठलाच पर्याय सुद्धा नव्हता. मला तर काय करावे काय कळत नव्हते. आमच्या देवघरामध्ये देवांच्या असणाऱ्या मूर्त्या त्या क्षणी मी घराच्या बाहेर टाकून दिल्या. देव काहीच नसतो असे मी म्हणू लागले. कारण सासू गेली तरीही मी शांत राहिले. पती गेले तरीही मी देवपूजा करत राहिले. मात्र जेव्हा माझ्या बाळाला ही गोष्ट झाली, तेव्हा मला असह्य होतं. इतके सेवा करून किती किंवा सतत देवदेव करून काय फायदा, असेच मला वाटले आणि मी सगळे देव गुंडाळून आमच्या घराबाहेर टाकले. हा प्रसंग आमच्या शेजारी राहणाऱ्या आशा काकूंनी बघितलं आणि त्यांनी मला विचारले, काय झाले? मी खूप रडत होते आणि त्यांनी सगळं सांगितलं. त्यांनी मला आईसारखं जवळ घेतलं, खूप दूर धीर दिला, आधार दिला आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तू घाबरू नकोस, पहिली स्टेज आहे ना, काहीतरी चमत्कार होईल. तू स्वामींचा नामस्मरण कर आणि स्वामींचा जप कर. मी त्यांना खूप बोलले, देव भिव काहीच नसतो, देव असा तर आज हे झालंच नसतं, असेही मी त्यांना म्हटले. कारण माझा राग हा आवाक्यांच्या बाहेर होता. मात्र 2 दिवसांनी मी शांत झाले. माझ्या मुलाला मी हॉस्पिटलमध्ये नेत होते. डॉक्टर म्हणाले, आपण प्रयत्न करूयात, मात्र सर्व काही देवांच्या हातात आहे. ताई म्हणतात, मी आशा काकूंकडे गेले आणि स्वामीबद्दल विचारले. आशा काकू इतक्या चांगल्या होत्या की त्यांच्या घरात एकच स्वामींचा फोटो होता आणि एक मूर्ती होती. पण माझ्या गरजेला त्यांनी त्यांच्याकडे असणारा फोटो मला दिला. नित्यसेवेचं पुस्तक सारामृत दिलं, गुरुचरित्र पारायण दिलं आणि त्यांनी मला फक्त दिवसरात्र स्वामी सेवा करायला सांगितली. त्यांनी सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट मला सांगितली, आज या क्षणापासून तारक तीर्थ बनव आणि तुझ्या बाळाला दे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3ही वेळेस तारक तीर्थ बनव. एक ग्लासभर पाणी तुझ्या समोर ठेव. जिथे स्वामींची मूर्ती, फोटो असेल तिथेच ठेव. त्यावर उजवा हात ठेव आणि 11 वेळा तारक मंत्र म्हण. आता 11 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर बाजूला जी उदबत्ती लावली असतील त्यांची थोडीशी विभूती त्या पाण्यात टाक. आता हे तयार झालेलं तीर्थ तुझ्या मुलाला दे. रोज दिवसभरात 3 वेळा तीर्थ बनवून त्याला प्यायला दे. नक्कीच काहीतरी होईल. त्यांनी मला सांगितलं. सेम तसंच मी करायला सुरुवात केली. जवळपास 4 महिने उलटून गेले. माझ्या मुलांची जी कॅन्सरची स्टेज होती ती अजूनही पहिलीच होती, त्यामुळे तो प्लस पॉइंट होता. डॉक्टर म्हणाले, अवघ्या काही दिवसांनी ही स्टेज दुसऱ्या स्टेजला जाते. मात्र नशीब चांगले आहेत की अजूनही कॅन्सर वाढला नाही. त्यांच्या सुद्धा पोटात असणारी गाठ काढून टाकली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजून तिथे दुसरी गाठ आलीच नाही. पण तरीही त्यांची मूळ तशीच होती. त्याबद्दल काहीच खात्री नव्हती. म्हणाले डॉक्टर म्हणाले, याबद्दल मी खात्रीने काही सांगू शकत नाही, कारण ज्याचं वयही लहान आहे आणि आजार अत्यंत मोठा. आता 4 महिने उलटून गेले. 5वा महिना सुरू झाला. मुलाला मध्ये उलट्या व्हायचा, त्रास व्हायचा, त्याची शाळा पूर्णपणे बंद झाली आणि आमच्याही आयुष्यातील जी संकटे होती ती संकट वाढत चालली.
त्याचा त्रास बघवत नसायचा, पण तारक तीर्थ दिल्यानंतर त्याला कुठेतरी थोडा फरक वाटल्यासारखं वाटत होतं. मी 6 महिने सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही वेळा त्याला तारक तीर्थ द्यायचे. या 6 महिन्यात मी एकूण 28 गुरुचरित्र पारायण केली. या 6 महिन्यात मी जवळपास 128 स्वामी सारामृत पारायण केली. तर या 6 महिन्यात 3.25 लाख ती श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप केला. दिवसरात्र मी सेवा केली, कारण आता मला स्वामींची प्रचिती हवी होती. माझ्या देवघरात एकच देव होता, तो म्हणजे स्वामींचा फोटो. 6 महिन्यानंतर डॉक्टरांनी एक सर्वात महत्त्वाची टेस्ट करायला सांगितली आणि जेव्हा ती टेस्ट केली तेव्हा ती रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर म्हणाले, ही आजार इतक्या लवकर बरा होत नाही, इतक्या लवकर यांच्या गाठी संपत नाही, पण तुमच्या मागे काहीतरी दैवी शक्ती असल्याने इतका लहान असून सुद्धा हा चमत्कार घडला. मी त्यांना तारक तीर्थाविषयी आणि स्वामींच्या सेवेबद्दलही सांगितलं. अक्षरशः ते मला स्वतः म्हणाले, धन्य आहात तुम्ही. मी खूप रडले, कारण 2 जण माझ्या डोळ्यासमोरून गेले. माझे सासू, माझे पती गेले. आता मुलाला कमवायचे नव्हते. डॉक्टर म्हणाले, खरंच दैवी शक्ती असते आणि तुम्ही तुमच्या पाठीशी राहिली म्हणून तुमच्या लेकरांच्या पाठीशी ही स्वामी शक्ती उभी राहिली. त्यानंतर माझा मुलगा हा जवळपास अजून 5 ते 6 महिन्यांनी अवस्थित झाला. शाळेत जाऊ लागला आणि आता त्याची तब्येत सुद्धा अत्यंत उत्तम झाली. आता सगळं व्यवस्थित झालं, पण माझ्याकडे पैशाच नव्हता. हॉस्पिटल आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी जमीन विकली. आमचं राहतं घर सुद्धा घाण टाकलं. सगळं काही करून झालं, पण आता जवळ पैसा नाही, तर काय करायचं? महिन्याला 8,000 रुपये पगार मिळायचा. त्या 8,000 रुपयामध्ये घर भागत नव्हतं, लोकांचं कर्ज फिटत नव्हतं. त्यामुळे डोक्याला खूप टेन्शन होतं. ताई म्हणतात, मी स्वामींच्या समोर पुन्हा निवेदन मांडलं. स्वामींच्या समोर 11 गुरुवारच्या व्रताची सुरुवात केली आणि ही समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली. आणि तुम्हाला सांगते, जसे गुरुवार करायला सुरुवात केली, त्याच्या दुसऱ्याच महिन्यात 1 महिना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे माझा 5वा गुरुवार होता आणि त्या गुरुवारी मला एक ऑफिसमधून फोन आला. त्या ऑफिसमधून मला त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस पाठवला आणि तिथे मला बोलावलं. जेव्हा त्या ऑफिसमध्ये मी गेले तेव्हा कळालं की माझे पती यात असताना त्यांनी काही शेअर गुंतवले होते आणि ते शेअर जे आहे ते आता 5 पटीने वाढले होते. त्यावेळेस त्यांनी फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते, मात्र आता त्यांची किंमत ही 15 लाख झाली होती. आणि तेव्हा ते शेअर हे तसेच ठेवायचे की त्यांचं काय करायचं हे विचारण्यासाठी मला त्या ऑफिसमध्ये बोलावले. ते 15 लाख त्यावेळेस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे, गरजेचे होते. अगदी दुसऱ्या दिवशी ते शेअर काढायचे असा निर्णय घेतला. राहतं जे घर घाण होतं ते नील केलं आणि उरलेले पैसे, त्या पैशामध्ये मी एक छोटंसं दुकान टाकलं. हे दुकान किराणाचं होतं. तुम्हाला सांगते, ती सुद्धा मी तारक तीर्थ शिंपडायचे. नित्यसेवा केल्यानंतर मी त्या दुकानात जायचे. त्या दुकानाची इतकी प्रगती झाली की आता आमच्या भागामध्ये होलसेल दुकानाची मात्र स्वतःची 6 दुकान बनली. प्रत्येक दुकानाला श्री स्वामी समर्थ असं नाव आहे आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत फक्त स्वामींचंच नाव आहे. ही प्रगती फक्त स्वामीमुळे घडली. खरंच, जिथे सर्व संपलं, जिथे सर्व शून्य झालं, जिथे माझी सासू गेली, माझे पती गेले, माझा मुलगा सुद्धा जायला आला, तिथे मात्र सर्व काही स्थिर झालं. डॉक्टरांनी माझ्या लहान मुलाला सुद्धा धोका सांगितलं, कारण तो सुद्धा त्यांचाच वंश होता आणि अनुवंशिकतेचा हा कॅन्सर माझ्या लहान मुलाला सुद्धा होईल याची भीती होती. मात्र आता माझी 2ही मुलं मोठी झाली. मोठा मुलगा सुद्धा व्यवस्थित आहे आणि छोटा मुलगा सुद्धा तंदुरुस्त आहे. खरंच, त्याला सुद्धा कॅन्सर होऊ शकला असता. मी स्वामी सेवेत नसते तर बरंच काही घडलं असतं. माझं आयुष्य पूर्णपणे संपलं असतं. मात्र स्वामीमुळे सर्व तारलं. खरंच, स्वामी आहेत म्हणून सगळं काही आहे. स्वामी समर्थ भक्तांनो, अक्षरशः अनुभव ऐकत असताना माझ्याही अंगावर शहारे आले. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.